बंदूकबाज आमदार गणपत गायकवाडला अटक करण्यात आलेली आहे। शिवसेना नेत्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेला आहे। गणपत गायकवाड सह तिघांना आता अटक करण्यात आलेली आहे। आमदार गायकवाडचा गुंड स्टाईल पोलीस ठाण्यातच गोळीबार होता। गणपत गायकवाड यांना पोलिसांची भीती नाहीये का? गणपत गायकवाड यांना कायद्याची भीती राहिलेली नाहीये का? उल्हासनगरमध्ये गुंडाराज सुरू आहे का? उल्हासनगरमध्ये कायदा सुव्यवस्थाच उरली नाहीये का? असे अनेक सवाल या निमित्तानं लोकशाही मराठीनं उपस्थित केलेले आहेत। या सगळ्या संदर्भात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। राज्यातलं सरकार लुटेर आहे, डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या आधारावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही। मुंबईमध्ये तो सदा सर्वकर्णी गोळ्या चालवल्या, त्याचा रिपोर्ट आपण पाहिला। त्या काळामध्ये तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय। जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो IPS अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीने बदली करा। कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आहे, मुख्यमंत्र्याकडून आहे, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।